नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेद विथ सिद्धांत या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत ब्ल्यूप्रिंटनुसार अभ्यास कसा करावा. तर ब्ल्यूप्रिंटमधून आपण आज सगळ्यात पहिले बघणार आहोत पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे शरीर उपक्रमणीय शरीर. आता सगळ्यात मेन गोष्ट लक्षात ही ठेवायची की जेव्हा आपण युनिव्हर्सिटीमध्ये जे क्वेश्चन येतात ना, ते ब्ल्यूप्रिंटनुसारच येतात. 100% ब्ल्यूप्रिंटनुसारच सगळं पेपर बनवला जातो. तर त्यानुसार आपण कसा अभ्यास करायचा हे सांगतो. आता सगळ्यात मेन जे मेन टॉपिक्स आहेत जे की ब्ल्यूप्रिंटनुसार सांगितलेले तेच करायचे. जे बाकीचे म्हणजे असे दिलेले आहेत पण त्याच्यावर SQ किंवा LQ येत नाही, तर ते फक्त एकदा वाचून घ्यायचे. आता आपण बघणार आहोत की हे जो चॅप्टर आहे शरीर उपक्रमणीय शरीर, याच्यावर सगळ्यात जास्त SQ येतात. तर SQसाठी सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे शरीर आणि शरीर व्याख्या. हा SQसाठी आहे. याच्यात आपल्याला शरीर आणि शारीरची व्याख्या सांगायची. आता शरीर आणि शारीरची व्याख्या सांगताना कधी पण प्रश्न असा येतो की चरकानुसार, एक तर चरकोक्त शरीर आणि शरीर व्याख्या सांगा, नाही तर मग सुश्रुतोक्त. क्वेश्चन आहे षडंगत्वम. षडंगत्वम म्हणजे 6 रिजन ऑफ द बॉडी. हे पण चरक आणि सुश्रुतनुसार सांगितलेले, जे की थोडंच फार वेगळं आहे, जास्त नाही. तर हा पण एक शरीरशास्त्र विभाग हा एक महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आहे शरीर ज्ञान प्रयोजन. आता शरीर ज्ञान प्रयोजन म्हणजे की जेव्हा आपण हे करतो, रचना शरीरचा अभ्यास करतो, तर तेव्हा अभ्यास करताना आपल्याला माहीत पाहिजे की आपण का करतो आहे, त्याचं आपल्या ह्याच्यात म्हणजे काय पर्पज काय आहे की आपण का वाचायला पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण हे क्वेश्चन बघणार आहोत. याच्यात अजून काही क्वेश्चन आहेत जे मी तुम्हाला आता पुढे समजून सांगतो. तर चला सुरुवात करू आहे पहिला. तर चला आपण बघूया पहिला अध्याय, ज्याचं नाव आहे शरीर उपक्रमणीय शरीर. तर शरीर उपक्रमणीमध्ये आपण नेमकं शरीर उपक्रमणीय म्हणजे आहे काय ते बघू. शरीर उपक्रमणीय म्हणजे शरीराबद्दल सर्व माहिती. आता सर्व माहिती म्हणजे कसं, आता झाले शरीराची उत्पत्ती, त्याच्यानंतर झाले शरीरामध्ये स्थिती, म्हणजे कुठं कोणते अवयव आहे, मग त्या शरीराची निर्मिती कशी झाली, त्याची वृद्धी काय आहे, क्षय काय आहे, या सर्वबद्दल माहिती जेव्हा आपण घेतो त्या गोष्टीला शरीर उपक्रमणीय असे म्हणतात. तर ह्या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आहे शरीर. शरीर म्हणजे काय. आता शरीर हा शब्द श्रू या धातूपासून तयार झालेला आहे. तर त्याचा खाली श्लोक दिलेला आहे, शरीयते तत् शरीरम प्रतिक्षणम शीर्यमानम इति शरीरम. म्हणजे जे क्षणाक्षणाला झिजते व शेवटी नाश पावते ते शरीर. तर सगळ्यात मेन आता प्रश्न ह्याच्यावर कसा विचारला जातो, एक की सुश्रुतोक्त शरीरची व्याख्या सांगून शारीर सांगा किंवा षडंगतत्व शारीर सांगा. तर कधी पण आता हा जो पहिला श्लोक आहे हा सुश्रुतचा आहे. तर सुश्रुत काय म्हणतात, एवं विववर्धित सह यदा हस्तपाद जीवाग्रान कर्णनितंबदे रंगरूपेत तदा शरीरम इति संज्ञा लाभते. त्याचं म्हणणं असं आहे की गर्भाशयात वाढत असलेल्या गर्भाला हस्त, पाद, जीवा, ग्राण, कर्ण, निटंब इत्यादी अंगप्राप्ती झाली म्हणजे त्याला शरीर असे म्हणतात. म्हणजे गर्भाशयात जेव्हा गर्भाची निर्मिती होते, तर गर्भाची निर्मिती होत असताना त्याच्यात हात, पाय, मग जीभ, मग कान, नाक असे सर्व जेव्हा अंगप्राप्ती होते, तेव्हा त्या जसं की आता गर्भशरीरमध्ये सगळ्यात पहिला श्लोक आहे प्रथम मासे कललम जायते. तर कलर म्हणजे पहिल्या महिन्यात जेव्हा एक गोळा बनतो, तर गोळ्यामध्ये त्याच्यानंतर जेव्हा पूर्ण 9 महिन्याची जेव्हा प्रोसेस होती, तेव्हा जेव्हा हे जे अंग प्राप्त होते त्याला शरीर असे म्हणतात. तर हे झालं सुश्रुतनुसार. मग त्याच्यानंतर आपण बघू चरकानुसार. चरकांनी काय म्हटलेलं आहे, तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठानभूतम पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोगवाही. म्हणजे पंचमहाभूत व त्याचे विकार या सर्वांच्या समुदायापासून तयार झालेले असून चेतनधातूलाच आत्मा असं म्हटलेले आहे. म्हणजेच आत्म्याचे अधिष्ठान आहे. म्हणजे ज्याचे आता पंचमहाभूत त्यांचे विकार या सर्वांच्या समुदायापासून तयार झालेले जे चेतनधातू आहे त्याचेच अधिष्ठान म्हणजे शरीर होय. त्याच्यानंतर आपण बघणार शारीर. आता शारीर म्हणजे काय सांगितलेलं आहे, शरीरम अधिकृत्य कृतम तंत्र शारीर. शरीराला आधारभूत धरून जे शास्त्र तंत्र तयार केले आहे त्याला शारीर असे म्हणतात. मग त्याच्यानंतर आपण बघू दुसरं आहे षडंगतत्व. आता षडंगतत्व म्हणजे 6 रिजन ऑफ बॉडी. आता ते पण सुश्रुतनुसार सांगितलेले आहेत आणि चरकानुसार पण. आता आपण बघू सुश्रुतनुसार. सुश्रुतांनी काय सांगितलेलं आहे, तच्च षडंगम शाखाश्च तोस्त्रो मध्यम पंचम षष्ठ शिर इथे.
आता त्यांचं काय म्हणणं आहे, शरीराचे 6 प्रमुख विभाग आहेत. आता 6 कोणते, तर पहिले तर 3 याच्यात डिवाईड केलेले आहे, 4 शाखा, मध्य आणि शरीर. आता 4 शाखा जसं की 2 हात आणि 2 पाय. त्याच्यानंतर मध्यमध्ये त्यांनी कंठादी आणि गुडपर्यंत, म्हणजे कंठापासून तो गुडपर्यंत जेवढं आहे त्याला मध्यम शरीर मानलेलं आहे. त्याच्यानंतर शिर, हे असे 6 प्रमुख विभाग सुश्रुतांनी मानलेले. त्याच्यानंतर आहे चरकानुसार द्वबाहू द्वे सक्तीनी शिरोग्रीवम अंतारधिरिती षडंगमनम. आता त्यांनी काय सांगितलेलं, यांनी 4 याच्यात डिवाईड केलेलं. वरती आपण बघितलं यांनी 3 याच्यात केलं. एक तर 4 शाखा सांगितल्या, त्याच्यानंतर एक मध्यामध्ये सांगितलं उदर म्हणजे त्याचा छाती, चेस्ट. तर त्यात कंठादी तो गुडपर्यंत जे सांगितलेलं ते, आणि त्याच्यानंतर शिर, असे करून हे झाले 6. मग त्याच्यानंतर याच्यात पण यांनी 4 याच्यात डिवाईड केलेली आहे. आता जसं की दोबो म्हणजे दोन हात झाले. मग त्याच्यानंतर 2 सक्तीनी म्हणजे पाय, मग 2 पाय झाले. त्याच्यानंतर अंतरादी म्हणजे मध्य शरीर. तर मध्य शरीर त्यांनी तिथं वरती सांगितलेलं आहे. इकडे यांनी फक्त एवढं केलं की शिरोग्रीवम, शिरोमध्ये शिर व मान हे सांगितलेलं आहे. तर असे करत हे 6 प्रमुख चरकांनी मानलेले आहेत. आता हे बघा, हे इथं शिर, हे वक्ष व उदर म्हणजे हे कंठापासून तो गुडपर्यंत हा जो आहे हे सुश्रुतांनी मानलेला आहे. त्याच्यानंतर 2 हात 2 पाय, अशा प्रकारे त्यांनी षडंगत्व हे सांगितलेले आहे. मग आता बघूया मृतशरीर संशोधन, म्हणजे आपण मृतशरीर संशोधन कसं केलं पाहिजे, म्हणजे कॅडेवर, प्रिझर्वेशन ऑफ कॅडेवर कसं केलं पाहिजे. तर आता याच्यावर प्रश्न कसा येतो, याच्यावर ACQ येतो. आता ACQ कसा येईल की मृत संशोधन पद्धती प्राचीन तथा अर्वाचीननुसार वर्णन करा, म्हणजेच एक्सप्लेन प्रिझर्वेशन ऑफ कॅडेवर अकॉर्डिंग टू द एशियंट अँड मॉडर्न मेथड. तर पहिले आपल्याला एशियंटनुसार सांगायचे. त्याच्यात सुश्रुतांनी काय सांगितलेलं आहे, तस्मात समस्त गात्र विशोहतमधी दीर्घव्याधीपीडितम अवर्षशातिकम निःशुस्त्राम पुरुषम पुरुषम. म्हणजे आता त्यात त्यांनी 5 गोष्टी सांगितल्या, ज्याने की आपण हे 5 नियम आहेत की म्हणजे आपण कोणत्या बॉडीवर संशोधन केलं पाहिजे, म्हणजे प्रिझर्वेशन कसं केलं पाहिजे, कोणती बॉडी आपण अभ्यासासाठी वापरली पाहिजे. तर समस्त गात्र म्हणजे सर्व अंग प्रत्यंग अव्यय यांनी युक्त पाहिजे, म्हणजे ते चांगले पाहिजे. त्याच्यानंतर आहे अविशोपात, म्हणजे विष प्रयोगमुळे मृत्यू झालेला नसावा त्या व्यक्तीचा. त्याच्यानंतर आहे अदीर्घ व्याधीपीडित, म्हणजे जो आपण डेड बॉडी, म्हणजे जे आपण मृत संशोधन करणार आहोत, ती जी बॉडी आहे तिची मृत्यूपूर्वी दीर्घकाल व्याधीपीडित नसावा. म्हणजे तो जेव्हा आपण ती बॉडी घेतो, तर डेड बॉडीवर आपण अभ्यास करतो, ती जी बॉडी आहे तिला म्हणजे ती दीर्घकाल व्याधीपीडित नसावी. मग त्याच्यानंतर अवर्षशांतिक, म्हणजे जी शव आहे, म्हणजे ज्याच्यावर आपण अभ्यास करणार आहोत, ते 100 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीचे नसावे. त्याच्यानंतर आहे निःशुष्ट आत्रम पुरुष, म्हणजे त्याच्या शरीरातील आतडी व मूलमूत्र काढून टाकलेले असावे. हे जे 5 नियम आहे ह्यानुसार आपण मृत शरीराचे संशोधन करतो. आता ते झालं आयुर्वेदिकचं. आता मॉडर्नमध्ये बघायला गेलं तर प्रिव्हेन्शन ऑफ मेथड ऑफ कॅडेवर. त्याच्या सांगितलेले की एक एम्बेलिंग केमिकल असतात. एम्बेलिंग केमिकल म्हणजे काय, मिक्सचर ऑफ केमिकल. आता हे जे 7 केमिकल्स आहे यांच्या मिक्सचरला एम्बेलिंग केमिकल्स म्हणतात. आता हे जे 7 केमिकल मिळून एम्बेलिंग फ्लूइड बनतं. तर त्याच्यात 2 प्रकार सांगितलेले आहे की फॉर्मलडिहाइड आणि मिथेनॉल. ते फॉर्मलडिहाइडचं किती पर्सेंटेज आहे, 5 to 29%, आणि मिथेनॉलचं आहे 9 to 56%. आता हे जे केमिकलचं मिक्सचर आहे ना, त्याच्यात त्यांनी त्याचे प्रमाण पण दिलेले आहे की ते किती याच्यात पाहिजे, किती प्रमाणात पाहिजे. जसं फॉर्मलिन आहे ते 4 लिटर पाहिजे, वॉटर पण 4 लिटर पाहिजे, मिथेल अल्कोहोल 1 लिटर पाहिजे, ग्लिसराईन 500 ml, मग सेटॅमिडिड 500 ml, एओसिन 25 ml आणि एन्क्लेप्टिस ऑइल 25 ml. अशा प्रकारे आपण प्रिव्हेन्शन ह्याचं करतो कॅडेवरचं, अशा मेथडने. त्याच्यानंतर आपण बघणार शरीरशास्त्र विभाग. आता शरीरशास्त्र, आता शरीर हे जे आपलं आहे ते 3 याच्यात विभागलेलं आहे. जसं की सूक्ष्म शरीर. तर सूक्ष्म शरीर म्हणजे एकदम मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी, म्हणजे मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी. त्याच्यानंतर स्थूल शरीर. स्थूल शरीर सांगितलेलं, स्थूल शरीरमध्ये आपण ग्रॉस ॲनाटॉमी बघतो, आणि त्याच्यानंतर व्यवहारमध्ये बघतो आपण अप्लाइड ॲनाटॉमी. ओके. त्यानंतर सूक्ष्म शरीर म्हणजे काय, नुसतं डोळ्यांनी आपण ज्याचे प्रत्यक्ष निरीक्षण करू शकत नाही, म्हणजे अशी गोष्ट की आपण जी आपल्या डोळ्याने बघू शकत नाही, ज्याची आपण परीक्षा करू शकत नाही. तर त्यासाठी आपण मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी लागते. म्हणजे आपण जे काही असे यंत्र असतात,
यंत्रांच्या साहाय्याने आपण ते बघतो. जसं की गर्भशरीर, आता जेव्हा आपण हे करतो म्हणजे बघण्यासाठी आपण यंत्र वापरतो ते अशा प्रकारे त्याला सूक्ष्म शरीर असे म्हणतात. मग त्याच्यानंतर स्थूल शरीर. स्थूल शरीरमध्ये काय सांगितलेलं आहे, यामध्ये असे विषय येतात ज्याचे निरीक्षण आपण आपल्या डोळ्यांनीही करू शकतो, जसं की अंग प्रत्यंग शरीर. आता जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा बॉडी दाखवतो, म्हणजे ते स्थूल शरीर झालं, म्हणजे त्यांना दिसतं जे वेदना म्हणजे बाहेर लागलेलं असं अंग हातापायाला येते तर ते दिसून येतं. आणि त्याच्यानंतर व्यवहार शरीर म्हणजे आपले डॉन्डोमी. ह्यामध्ये जे सूक्ष्म आहेत, सूक्ष्म म्हणजेच काय मॅक्रोस्कोपिक, स्थूल म्हणजे ग्रॉस, हे जे ॲनाटॉमी शरीरांतर्गत असलेल्या विषयांचे रोगनिदान करण्याच्या दृष्टीने वर्णन केलेले आहे. जसे की आता मर्म शरीर आहे, स्रोत शरीर आहे आणि विकृती शरीर आहे. त्याच्यानंतर बघतो आपण शरीर ज्ञान प्रयोजन. आता हे जे आपण पहिले बोललो होतो की म्हणजे नेमकं आपण का नॉलेज घेतो ह्या गोष्टीचं, शारीर म्हणजे काय पर्पज काय आहे त्या गोष्टीत. तर त्याचा श्लोक असा सांगितलेला आहे, शरीरविच्छयः शरीरोपकारार्थं मिष्यते ज्ञात्वा हि शरीरतत्त्वं शरीरोपकारेषु भावेषु ज्ञानमुत्पद्यते. त्याच्यात असं सांगितलेलं आहे की चिकित्साशास्त्र शरीराच्या रक्षणासाठी शरीराचे विभागशः ज्ञान असणे आवश्यक असते. म्हणजे आता आपण आता वैद्य होणार आहोत, आपण आता डॉक्टर होणार आहोत, तर मग आपल्याला चिकित्सा करायची असते. चिकित्सा करताना आपल्याला नेमकं माहीत पाहिजे ना की आपण म्हणजे ते विभाग जिथं आपण ज्याचं डायग्नोज करणार आहे ते पार्ट्स त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. तर ते हे पर्पज आहे. आता दुसरं आहे की शरीराची रचना ज्ञात असल्याशिवाय शरीराची क्रिया समजू शकत नाही. आता जर आपल्याला शरीराची रचनाच माहीत नाही आहे, की जसं की आपल्याला 9 रिजन ऑफ ॲब्डोमेनच माहीत नाही आहे, आपल्याला 6 रिजन्स षडंग तत्त्वच माहीत नाही, मग त्यानुसार त्याच्याशिवाय मग आपण कशी क्रिया समजू शकतो ना त्या गोष्टींची. म्हणून हे जर ह्या ज्ञानाचे म्हणून वैद्याने प्रथम रचना शास्त्राचे ज्ञान प्राप्त करायला पाहिजे, जेणेकरून ती चिकित्सा बरोबर केल्या जाते. मग त्याच्यानंतरचं पॉईंट आहे, शरीरातील अंगप्रत्यंगाची प्रकृती, रचना व क्रिया ज्ञात असल्याशिवाय त्या संबंधित विकृती समजू शकणार नाही. म्हणून शरीर ज्ञान आवश्यक आहे. शरीर ज्ञान याच्यासाठी आवश्यक आहे, समजा आता आपल्या बॉडीमध्ये काहीतरी एक डिसीज डायग्नोज झाला आहे, पण त्याच्याबद्दल आपल्याला ज्ञानच नाही आहे. ते ज्ञान घेण्यासाठी आपण रचना शरीर आणि क्रिया शरीराचा अभ्यास करत असतो, म्हणजे जेणेकरून आपण चांगले म्हणजे जे डिसीज आहे ते चांगले डायग्नोसिस करून त्याची चिकित्सा करून ते वेल क्युअर करू शकतो. आता शल्यकर्म म्हणजे सर्जरी सांगितलेलं आहे. सर्जरीसाठी पण आपल्याला वेल नोन नॉलेज असलं पाहिजे. ह्या प्रकारे त्यांनी शरीर ज्ञान प्रयोजन सांगितलेले आहे. याच्यावर ACQ वाचतो बऱ्याचपैकी, म्हणजे मागच्या याच्यात आला होता लास्ट इयरला. त्याच्यानंतर पुरुषमध्ये सगळ्यात मेन पुरुषमध्ये प्रश्न असा येतो, ACQसाठी येतो. ACQमध्ये विचारतात काय, कर्मपुरुषची व्याख्या सांगा आणि त्याच्यासोबत त्याचे गुण, हा असा प्रश्न येतो. तर मग आपल्याला तेव्हा ते सांगायला लागतं. तर आपण आता बघू पुरुष म्हणजे काय, पुरी शेते इति पुरुष. शेते म्हणजे राहणारा, म्हणजे पुरुष असं सांगितलं. शहर, पुरू म्हणजे शहर, म्हणजे जिथं तो वास करतो, राहतो, त्याचं असं सांगितलेलं आहे, शहररूपी शरीरांच्या सांगड्यात राहणारा जो आत्मा तो पुरुष होय. आता त्याचे 2 प्रकार सांगितलेले, एक तर शुद्ध पुरुष आणि एक कर्मपुरुष. आता शुद्ध पुरुष म्हणजे काय बघूया. चेतना धातुरपेक्य स्मृत पुरुष संज्ञक. आता त्याचं म्हणणं काय आहे, चेतना धातूपासून उत्पन्न होणारा निर्विकार आणि आत्मरूप असा हा शुद्ध पुरुष असतो. त्याच्यानंतर आपण बघू कर्मपुरुषमध्ये काय सांगितलं, पंचमहाभूत शरीर समवाय पुरुष इति सह एव कर्मपुरुष चिकित्सा अधिकृत. पंचमहाभूत व शरीर यांच्या समन्वयातून म्हणजे संयोगाने बनलेला असून सुख व दुःख यांची जाणीव होत असलेला, म्हणजे इथं हे झाले आहे गुण. सुख व दुःख यांच्या जाणीव होत असलेल्या औपाधिक कर्मपुरुष आहे, म्हणजे याला कर्म म्हणतात. कर्मपुरुष कोणाला म्हणतात, म्हणजे ज्याच्यात पंचमहाभूत व आत्मा यांचा संयोगने बनलेला आहे आणि त्याच्यात सुखदुःख याची जाणीव होत असते. आणि त्याचमुळे हे जे कर्मपुरुष आहे ना, म्हणून कर्मपुरुषला चिकित्सेसाठी देखील वापरले जाते. कर्मपुरुष चिकित्सेसाठी वापरला जातो. चिकित्सा म्हणून याला अजून एक नाव आहे जे आहे की चिकित्साधिकृत पुरुष. त्याच्यानंतर आपण हे बघू, कर्मपुरुष म्हणजे ज्यावर सामान्य किंवा विशिष्ट चिकित्सारूपी कार्य करू शकतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो चिकित्साधिकृत पुरुष. त्याच्यानंतर गुणमध्ये आता हेच 8 गुण आहेत कर्मपुरुषाचे. कोणते, सुख दुःख, इच्छा द्वेष,
प्रयत्न, प्राण अपान, उन्मेष निमेष, बुद्धी, मन, स्मृती. आता सगळ्यात मेन गोष्ट, हे गुण कधी दिसतात? जेव्हा शरीरामध्ये चेतनधातू असतो. चेतनधातू असतो. हे बघा, शरीर चेतनधातू आत्मा असेल तरच गुण दिसतात. चेतनधातू नसेल तर तो मृत पुरुष ठरेल. मृत पुरुष म्हणजे मग तो कर्मपुरुष राहत नाही. त्याच्यानंतर मध्ये क्वेश्चन कसा आला होता? मृत शोधन पद्धती प्राचीन तथा अर्वाचीननुसार वर्णन करा. म्हणजे आताच आपण जो क्वेश्चन बघितला होता की एक्सप्लेन प्रिझर्वेशन ऑफ कॅडेवर अकॉर्डिंग टू एशियंट अँड मॉडर्न मेथड, हा SCQसाठी आला होता. त्याच्यानंतर काही अजून असे प्रश्न येतात SCQसाठी, जसे की सुश्रुतोक्त शरीर व्याख्या सांगून षडंगोत्तम वर्णन करा, किंवा शरीर व्याख्या सांगून शारीर सविस्तर वर्णन करा. आणि बाकी आपण बघितलेले प्रश्न, म्हणजे आत्ता आपण जेवढं अभ्यासक्रम बघितलं त्या विषय त्याच्या सोडून, ते जे आपण अभ्यास केला तो सोडून दुसरे कोणतेही प्रश्न विचारले जात नाही. एवढेच प्रश्न मेन आहेत. तर मग तुम्हाला जर अजून काही डाऊट असतील तर कमेंट करा. थँक्यू.